तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे त्याच्यातून तुम्हाला बोध घेऊन दुग्ध व्यवसायामध्ये कशी वाढ करता येईल हा तुम्हाला संकल्प करता येईल। तर नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर दादा, तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगायला। माझं नाव अमित राजेश बांगर, राहणार हिंगोली। बर, तर मला सांगा, हा दुग्ध व्यवसाय आपण कधी सुरू केला? आता मला 10 महिने झाले बघा, मागच्या पाडव्याला मी चालू केला। 10 महिने झाले चालू करून। 10 महिने झाले। तर हा शेड कधी बांधलेला आपण? शेड नवीनच बांधला, शेड नवीन बांधला आणि म्हशी पण नवीनच आणल्या। बरं, म्हणजे शेड वगैरे अगोदर व्यवस्था केली आणि मग म्हशी आणल्या आहे की नाही? बरोबर। तर मला एकंदरीत सांगा, तर आता आपल्याकडे किती म्हशी आहेत? आपण 10 म्हशी आणल्या सुरुवातीला। 10 म्हशी? 10 म्हशीने एक खाल्या आणला। एक खाल्या? बरं, तर 10 म्हशी आपण कुठून आणल्या? ते आमच्या वडिलांचे मित्र आहेत व्यापारी, सुभाष शिंगारे म्हणून, त्यांना आम्हाला धुळ्याहून खरेदी करून दिले। धुळ्याहून का? तर मग मला एकंदरीत सांगा, आपल्याकडे हे म्हशीच्या किती किंमत, म्हणजे कमीत कमी किमतीची आणि जास्तीत जास्त किमतीची म्हैस? आपल्या जो 1.5 लाख ते 1,60,000 या रेंजच्या सगळ्या म्हशी आहेत। बरोबर। आणि ज्यावेळेस आपण आणल्या त्यावेळेस सर्व दुधाच्याच आणल्या होत्या का? हा, पूर्ण दुधाच्या आणल्या होत्या। बरोबर, इलेल्या का? तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला प्रथम यांच्या ह्या म्हशी दाखवतो, व्यवस्थापन दाखवतो। हे यांचे सहकारी मामा आहेत, यांच्याशी पण आपण बोलणारच आहोत। तर हे बघू शकता नियोजन कशा प्रकारे, आणि हे बघू शकता फॅन व्यवस्था आणि हे वगार इकडं, आणि यांनी नवीन यांचा जो जिज्ञासू पण आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण तुम्हाला नक्की यांच्याकडून काहीतरी शिकायसारखं भेटणार आहे इथं, आणि ते शिकूनच तुम्ही दुग्ध व्यवसायामध्ये थोडी प्रगती करू शकणार आहात। तर दादा, मला सांगा, आता तुम्ही 10 महिन्यापासून करायले, स्टार्टिंगला काही आणल्यानंतर पहिल्यांदा समस्या काही जाणवली का तुम्हाला? नाही, काहीच नाही। फक्त एक आणल्याच्या नंतर 2-3 दिवस त्याला फक्त सेट होण्यासाठी लागतो, आणि बाकी फक्त चाऱ्याचं नियोजन आणि काळजी घेणं लागतं। बरोबर, बस। तर नवीनपणी काळजी तुम्ही जास्त घेतली का? हो, बरोबर। तर हे मॅट आपण तेव्हाच आणल्या का? हा, म्हशी सोबतच आपण 15 मॅट आणलेले आहेत। बरोबर। याचा फायदा असा आहे की म्हशीला सडाला कोणताच आजार होत नाही याच्यापासून, कारण म्हशीचं वजन जास्त असते। हो ना, वजन जास्त असल्यामुळे खालचे खडे वगैरे बुडले तर ते सडाला मर्सिडीज होण्याचे चान्सेस असतात, ते होऊ नये म्हणून मॅट आणतो। यानं दूध पण वाढते। बरोबर, म्हणजे बैठक जास्त करते म्हशी। हो ना। मग आता सकाळपासून नियोजन कसं राहते म्हशीचं? सकाळी म्हणजे आमचं 5 वाजता दूध काढायला चालू होतात। पहिले सकाळी 5 वाजता पाणी पाजतो। पहिले सकाळी पाणी पाजलं की 5 वाजल्यापासून आम्ही दूध काढतो। दूध आणि 7 वाजे दूध होऊन जातात आमचे। 7 वाजता त्याला खुराक होतो। खुराक झाल्याच्या नंतर एक अर्ध्या तासानं त्याला चारा टाकून देतो। बरं, आणि मला सांगा, आता सगळं दूध किती निघते आपलं? आता माझं एक 100-1 लिटर दूध आहे। 100-1 लिटर? बरं। आणि ते डेअरीला देता का काही? मी अमूल डेअरीला दूध देतो। अमूल डेअरीला? बरं। सरासरी काय फॅट लागते? माझा समजा 7.5-8 फॅट लागते। 7.5-8? बरं। तर मग एकंदरीत महिन्याला, म्हणजे हप्त्याला काय पेमेंट येतात? आमचं समजा एक हप्त्याला 60,000 रुपयाचं बिल निघते। 3 बिलं निघतात महिन्यात 3 बिलं। आणि ढेप वगैरे कशी ठेवता येईल? ढेप आम्ही सकाळी 4 किलो, संध्याकाळी 4 किलो, भिजून नाही, कोरडी चारतो। कोरडी? बरं। आणि त्याच्यामध्ये काय मिक्स करता का? त्याच्यात फक्त मिनरल मिक्सचर टाकतो आम्ही, टोटावी कंपनीचं, 50 ग्राम सकाळी, 50 ग्राम संध्याकाळी। बरं। तर शेतकरी मित्रांनो, यांचं आपण जे ढेप टाकण्याचं गणित बघलेलं आहे ते मोजून आणि मापून आहे। त्याबद्दल पण यांना आपण साईडला तुम्हाला व्हिडिओ दिसेलच। आणि मला सांगा, हे तुम्हाला आयडिया कशी काढली मोजून मापून? नाही, आम्ही त्याची माहितीच काढली ना, की बाबा समजा आता ही म्हैस आहे, ही म्हैस सगळ्यात जास्त दूध देते। हिचं एक 10 महिने एका टायमाला 9 लिटर दूध होतं। बरं, तर आम्हाला तिला खुराक जास्तच देणं आहे ना। हो ना। आता समजा ही एक म्हैस समजा कमी देते, तिचं दूध समजा 7 लिटर असेल, तर तिला जास्त डेप देऊन काय फायदा नाही ना। हो ना, असं आहे। त्याच्यामुळे तिला डेप कमी, जी जास्त म्हैस देते तिला जास्त, तर आपण अंदाजे कसं देणार मुठीनं, त्याच्यामुळे आम्ही मोजून देतो। बरं। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला दुग्ध व्यवसायामध्ये नियोजन यांच्याकडून ही सर्वात मोठी गोष्ट शिकायला भेटणार आहे। आपण प्रत्येक गोष्टीमध्ये शेतकरी तोलून आणि मापून विषय करत नाही, पण या दुग्ध व्यवसायामध्ये आपण तोलून आणि मापून जर ढेप वगैरे दिली तर, कारण जितका आहार तितकं उत्पन्न आहे की नाही, त्या हिशोबानं
तर एकंदरीत आता हे शेड बांधलं, शेडला किती खर्च आला असेल? आम्हाला शेडला 12 लाख रुपये लागले. 12 लाख? हा, आमचं पूर्ण 60 बाय 60चं शेड आहे. हा, आणि पूर्ण हेवी मटेरियल मध्येच केलेलं आहे, म्हणजे पत्र पण टाटाचेच वापरले आहेत आम्ही, 45 गेजचे. हो ना. हा, म्हणजे मजबूत काम. हा, मजबूत काम. बर. तर आपल्याला हल्ल्या पण आणलेला आहे ना? हो, आहे ना बाहेर. तर हल्ल्या कितीला आणला होता? हल्ल्या आपल्याला 17,000 पडला होता. बरोबर. ज्यावेळेस म्हशी आणल्या त्यावेळेस हल्ल्या आणला. बर. तर मग ज्यावेळेस म्हणजे हल्ल्या, तुम्हाला असं काय वाटलं हल्ल्या पाहिजे? नाही, हल्ल्या आवश्यक असते ना. हल्ल्या असल्याच्या नंतरच ह्या म्हशी वेळेवर हिटवर येतात. हा, त्याच्या वासानं. बर. हल्ल्या जर नसेल तर मग शेड रिवर्स जाते, कारण की म्हशी हिटवरच येत नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही डॉक्टर वगैरे तसं आपलं आहेत ना, आमचं बांगर म्हणून एक डॉक्टर येतात इथं. बरं. आणि तपासणी वगैरे? हा, ते येतात 8-10 दिवसाला चक्कर राहते त्याची. आणि काय अर्जंट मध्ये काही काम पडलं तर आम्ही येतो. पण जसं की या जाफर म्हशीला जास्त दवाखान्याची गरज लागत नाही. एकदा वातावरण सूट झालं ना की नंतर या म्हशीला जास्त दवाखाना लागत नाही. बरं. तर मला सांगा, आपलं महिन्याला ढेप आणि म्हणजे आहारावर किती खर्च होते? आमचा म्हणजे एक 50% खर्च होते, 50% उरते याच्यात. बरं. हा, कारण की चारा सगळा आपला घरचा आहे ना. हो ना. म्हणजे चाऱ्याला आपले 0 पैसे जातात बाहेर. आणि बाकीचं तर हे लागणार. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी हे नाली वगैरे काढलेली आहे बाहेर पाणी जायला. आणि तुम्हाला यांचं गोठा व्यवस्थापना म्हणलं तर मी तुम्हाला हे बाय ढेपीचं यांचं एक हे पण केलेलं आहे, छोटी रूम काढलेली आहे, त्याच्यामध्ये हे ढेप वगैरे यांनी केलेली आहे. आणि शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. हे बाई 4 किलो मापाने हे पाहिजे ढेप ठेवलेली आहे, मिलन मिक्सर याच्यात टाकलेला आहे. तर दादा मला सांगा, तुम्ही ढेप एकट्याच आणता का? हा, मी आता पूर्ण वर्षभराची ढेप एकदाच घेऊन ठेवली. बरं. हा, म्हणजे कसं होतं माहितीये का, एक आपल्याला जे पैसे उडायचे असतात ते नंतर मधातल्या काळात ढेपीतच जातात. त्याच्यामुळे यावेळेस आता सुरुवातीचा भाव 2700 रुपये होता. एक आम्हाला सरासरी 300 क्विंटल लागेल असं वाटतं वर्षभरात ढेप. त्याच्यामुळे आम्ही 300 क्विंटल ढेप घेऊन ठेवली 2700 रुपयाला. म्हणजे जास्त कमी भाव. म्हणजे मागच्या वर्षी ढेप 4100 रुपये गेली. त्याच्यामुळे खूप फरक पडतोय ना, म्हणजे जे 2700 रुपयाचा आज भाव आहे ते नंतर 4100 पर्यंत गेलता. त्याच्यामुळे आम्ही पहिले यावेळेस काय केलं, जेवढी वर्षभर लागेल तेवढी ढेप घेऊन ठेवली. आणि तेच आपलं इन्कम पण होऊ शकतं. त्याच्यात मधात म्हणजे जे डिफरन्स आहे तो आपल्याला उरतो. हो ना. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी नियोजनबद्ध कारभार केलेला आहे. आणि हे यांचं वजन माप, याच्यामध्ये हे आपलं ढेप वगैरे मापतात. तर आता ढेपचं हे मामा यांचे सहकारी आहे, तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो. 4 किलोची ढेप यांनी याच्यामध्ये ठेवलेली आहे, बघू शकता. तर अशा प्रकारे हे प्रत्येक म्हशीला. तर दादा, हे मापाचं तुम्ही नियोजन लावलं, हे कोण्या म्हशीला देत आहे? हे आता समजा आता सगळ्या म्हशी सारख्याच आहेत आमच्या. हो ना. म्हणजे आता कोणती कमीची निघलीच नाही आमची. आणि जी समजा एखाद्या टायमाला कमी देते तर तिला समजा कमीच देते. बरोबर. हा, आणि याच्यामध्ये मिनरल मिक्सर मिसळत आहे. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, पुन्हा तुम्हाला एकदा दाखवतो. यांचं हे नियोजन मला खूप म्हणजे अप्रतिम नियोजन वाटलं. आणि असं नियोजन नक्कीच आपण खटका पण केलेला म्हशी युवा शेतकऱ्यांनी नक्कीच हे खोटं आहे दादा खटका. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी बाहेर खटका हे नियोजन कसं काय लावलं खटक्याचं? हे म्हणजे आता ही म्हैस मोठी असते, तिला काही सलाईन द्यायचं असतं, इंजेक्शन द्यायचं असेल तर तिला आपण धरू शकत नाही. हो. आणि धरलं किंवा काही झालं, कोणाला दुखापत होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट याच्यात खटक्यात टाकतो. सलाईन, कॅल्शियम वगैरे द्यायचं, तापीचे इंजेक्शन वगैरे द्यायचं, आम्ही मदत देतो. बरं. आवश्यक आहे. म्हणजे काही दुखापत होणार नाही, म्हणजे आपल्या माणसाला, लेबरला, यायला त्याला कोणाला आपल्या दोरीनं बांधारे पाये नाही, ते काही विशेष नाही. याच्यात टाकायची, पाईप लावून टाकायची की काय द्यायचं ते द्या. 4 तास उभं करा का 5 तास उभं करा, मदत ताणच नको. लेबर माणसाचा ताण नको, डॉक्टरला ताण नको, त्रास नको. तर दुखापत होण्याचं हे नाही. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, वगार पालन हे वगार पण आहे. तर दादा आम्हाला सांगा, आणि मामा तुम्ही पण या इकडे या. वगाराचं नियोजन कसं करता सकाळपासून? सकाळी चारा आणि पाणी. बरं. त्याच्यानंतर पुन्हा दुपारा एक टप भरून ठेवायचा चाऱ्याचा. त्याच्यानंतर परत पाणी पाजायचं. बर. बघ संध्याकाळी मग फोडायचे आणि दूध काढणं झाले की परत एक टप त्याच्यासमोर ठेवून द्यायचा चाऱ्याचा. बर. आणि दादा मला सांगा, या
वगैराची काय वेगळी सोय, काय औषधं वगैरे काय आहेत का? हा, आम्ही काय केलं, हे समजा जेव्हा झाले होते त्याच्यानंतर 3 महिने त्याला कॅल्शियम पाजलं रोजचं 5-5 ml. त्याच्यामुळे आमचे सगळे वगैरे वाचले. नाही तर सहसा कोणी वगैरे वाचतच नाहीत. वगैरे म्हणजे वाचतच नाहीत. आता आमचे बघा 9-10 पैकी 6-7 वाचलेले आहेत पहा. हा, तेच ना, वगैराची समस्या. त्याला आम्ही सुरुवातीचे 3 महिने काय करतो, त्याला बोटावीक म्हणून एक कॅल्शियम येते, ते पाजलं होतं त्याने. बरोबर, बोईग्रो. हा, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करताना अशी वगैरे जर वाचले तर त्यातूनच आपल्याला एक लाखोचं उत्पन्न मिळू शकते, आहे की नाही? आणि हे बघू शकता. आणि एक या शेडमध्येच काही बदलाव करायचे आणि ठरवले, तर हे बदललं. आता इथं काय काय बदल करायचा आपल्याला? आता काय नाही, आम्ही आता पहिले इकडे धावण केलेली म्हशीची. आता याच्यातल्या ज्या म्हशी आता समजा आता सगळ्याच आमच्या गाभा आहेत. हो ना. आता त्याच्यातल्या ज्या समजा रिकाम्या होतील गाभाचे, त्याचे समजा 7-8 महिने होतील, तर त्या म्हशी इकडे टाकायच्या. बर. हा, आणि हे हौद पाणी सध्या आता पाण्याचा हौद आहे. नंतर मग इथं सेंटर मध्ये आमचा डबल एकदा हौद येणार आहे. कारण की आता आमचा पुढच्या वर्षी अजून 10 म्हशी टाकायचा विचार आहे. बरोबर. शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता, पहिली याची सिस्टीम, हे पाणी इथं केलेला हौद पाण्याचा, आणि इथे पाण्याची टाकी होती, याच्यामधूनच म्हणजे कधी इमर्जन्सी पाणी लाईट जर गेली तर गड्यानं किंवा सगळ्या पाणी प्यायसाठी 2000 लिटरची टाकी ठेवलेली. बरोबर. हा, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे या गोठ्याचं नियोजन यांचं आहे, दादाचं, आणि कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे. आणि हे कुटार व्यवस्था इकडं, तर हे आपलं जुनं शेड होतं का? नाही, ते आमच्या गड्याचे राहायचे. बरोबर. हा, ते म्हणजे आमचे माणसं राहायसाठी केलेले. बरोबर. आणि हे हल्ल्या आपला आहे की नाही? हो, हे जाफरचा हल्ला आहे, 2 दाती, लहान आहे सध्या. बरोबर. पण म्हशीवर उडतो. हा, हे जाफरचा हल्ले आहे. बघू शकता इकडे कुटार व्यवस्था. आणि तुम्हाला दाखवतो शेतकरी मित्रांनो, यांनी कुटी मशीन पण आली, आणि इकडे शेडचं काम पण चालू आहे. नाही, शेड म्हणजे आता पुढच्या वर्षीची तयारी करायला, आता नवीन कुटारे चालू होतील ना हरभऱ्याचे, ते स्टॉक करायसाठी आम्ही स्वच्छता करून घेलो. म्हणजे इथं सगळं आपलं कुटाराचा स्टॉक. ही जागाच कुटाराची. आता कुटार संपलं मागच्या वर्षीचं. बरं. आता नवीन कुटारासाठी आता तयारी करून ठेवलो. बरोबर, तर चालेल. दादा, ही कुट्टी मशीन आपण कधी आणली? ही कुट्टी मशीन आपण नागपूरहून घेतलेली, सरदार कंपनीची आहे. बरोबर. हा, सरदार म्हणजे या मशीन, म्हणजे या मशीनचा इतिहास म्हणजे 50 वर्षापासून ही कंपनी ही कुट्टी मशीनच बनवती, सरदार कंपनीची. ही म्हणजे एक 10 मिनिटात एक बैलगाडीवर कुट्टी काढते. बरं. टाकायची काय खाली. तर बघू शकता इकडे गाडी बैलाची चारा आणतात, इकडे यांचं चारा व्यवस्थापन आहे. आणि हे बघू शकता, आता आपल्याला लाईव्ह चारा व्यवस्थापन, चारा काढून दाखवणार आहे, तर कशा प्रकारे नियोजन. कारण म्हशी जास्त असल्यावर चांगल्या प्रकारचे म्हशी. तर ही आपण कितीला मशीन आणली? तर मशीन कितीला आणली? ही मशीन आपल्याला एक 85,000 रुपयात पडली बघा. 85,000. 85,000. हा, बरं. म्हणजे SP 25 याची आहे ती. एक अर्ध्या तासातच 2-4 बैलगाड्या काढते ती. बर. हा, आणि काय 5 HP ची मोटर आहे तिला, क्राउंटनची. बरं. आणलं तस काय प्रॉब्लेम नाही, 1 रुपयाचा नाही, म्हणजे प्रॉब्लेम येतच नाही. बरं. म्हणजे विश्वासाची मशीन आहे ती. नाव सरदार आहे की? हा, सरदार कंपनीची. तर मग आता हे चारा व्यवस्थापन कसं करता? आम्ही 3 टाइम चारा चारतो. बरं. लोक 2 टाइम टाकतात, आम्ही 3 टाइम टाकतो, कारण की म्हशी मोठाल्या येतं. हो ना. आणि चारा लागते. आम्ही सकाळी एकदा टाकतो 7-8 वाजता, त्यानंतर 12 वाजता टाकतो, आणि संध्याकाळी 6 वाजता टाकतो. आणि 3 टाइम पाणी पाजतो. हे ओला याच्यात काही मिक्स करता का? नाही, आम्ही आता 1 टाइम सुका चारा आहे सध्या, आता 1 टाइम ओला आहे. बर. कधी 2 टाइम ओला असते तर त्याच्यात मग थोडं वरून कुटार टाकत असतो. बर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे यांचं नियोजन, उत्तम नियोजन आहे. तर दादा, चारा किती लागवड क्षेत्र आहे आपलं? आमचं तसं आम्ही म्हशीसाठी पूर्ण 5 एकर हाताखाली घेतलेले शेत पूर्ण. बर. 5 एकरामध्ये 3 एकर बार कट आहे, आणि 2 एकर आम्ही आलटून पलटून टाळक्या घेत असतो. बरं. म्हणजे त्याच्यात बदल होण्यासाठी खाण्यात. हो ना. हा, आणि आलटून पलटून कापण्यामध्ये येते समजा. हा, नाही म्हणजे आता इथं समजा आमची 60 सरी आहे,
पहिली सरी चालू केली, शेवटच्या सरीपर्यंत जायचं ती पहिली सरी येऊन जाते. हो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे यांचं नियोजन आहे, उत्तम नियोजन. व्यवसाय म्हणजे परवडणारा बिझनेस आहे. हो, परवडतंय. फक्त तुम्हाला व्यवस्थित नियोजन लावावं लागतंय. व्यवस्थित नियोजन आणि सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून लागते. म्हणजे बारीक सारीक जे म्हशीच्या अडचणी असतात त्याच्यावर लक्ष ठेवून लागते. तर नक्की शेतकरी मित्रांनो, यांचं जे मार्गदर्शन आहे, यांचा गोठा व्यवस्थापन आहे, हे नक्की तुम्ही यातून बोध घेऊन नक्की तुम्ही प्रगती. शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता शेड आणि इथं यांचा हे वेगवेगळ्या प्रकारचा चारा आहे. रेड नेपियर, हे मका क्रॉस आहे, हा रेड नेपियर आहे आणि हे सुपर 5G आहे. बरोबर. तर हे सारे आपण कुठून अवेलेबल केले का? नाही, आम्ही काही संगमनेरून आणले, काही समजा एक आमच्या पाहुण्या लातूरून पाठवले. बरं. पण हे सगळे ओळू केंद्रातलेच आहेत सारे. असं का? आणि म्हणजे चांगल्या क्वालिटीचे? चांगल्या क्वालिटीचे. आणि हे आपल्याला गोबर गॅस प्लांट पण दिसायला. हो. हे काय विषय आहे? आता शेण तर आपल्या जवळच आहे. हो ना. त्याच्यामुळे आपण काय केलेलं माहिती आहे की इथं गोबर गॅसचा प्लांट केलेला आहे. आमचे जे इथं जे माणसं आहेत त्याच्या वापरासाठी आम्ही गॅसची व्यवस्था केलेली. बरं. त्याच्यात रोज 50 किलो शेण टाकत असतो, 100 लिटर पाणी, आणि त्याची ही स्लरी जी आहे, ही स्लरी आमची चाऱ्याला कामी येते आम्हाला. म्हणजे या चाऱ्याला आता खत 1 रुपयाचं आम्हाला द्यायचं काम नाही. बरं. तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचा हे पण बघू शकता नियोजन. तिकडे आपली स्लरी टाकून या गोबर गॅस प्लांट, याच्यामधून स्लरी ही अशी गवताला जाते पाण्यामार्फत, आणि त्यामुळे आपला रासायनिक खर्च पण नाही, झिरोच. रासायनिक खर्च नाहीच आमचा. असं का? आणि कारण की ते आखाड्याचं जो पाणी बाकीच्या सऱ्याला तिकडून तसं येते, आखाडा धुतला की त्या 50 सऱ्याला ते पाणी जाते आणि इकडच्या या 50 सऱ्याला हे गोबर गॅसचं जाते. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, नियोजनबद्ध पाहायचं असेल म्हणजे आपल्या भागामध्ये, हिंगोली नांदेड भागामध्ये, बारामती कडे जे दुग्ध व्यवसायाची प्रक्रिया आहे ती आज आपल्या हिंगोली शहराच्या बाजूला अवघ्या 2 किलोमीटरवर यांनी राबवलेली आहे. त्याबद्दल यांचं अभिनंदन करून आपल्या कोण्या आजूबाजूच्या तरुणांना पाहायचं असेल तर नक्की इथं येऊन तुम्ही व्हिजिट देऊ शकता आणि पाहण्यासारखं आणि यांचं मार्गदर्शन घेण्यासारखा विषय आहे. गोबर गॅस प्लांट आहे, बघू शकता. इथून नळी केलेली आहे. इथं यांचे सहकारी राहतात आणि त्यांचा स्वयंपाकाचा विषय इथं होऊन जातो. तर हे गोबर गॅस प्लांट म्हणजे काय रेट मध्ये पडला? काय हा स्वस्त आहे, एक 15,000 रुपयात त्या स्कीम मध्ये आम्ही घेतला होता. बरोबर. काय याला म्हणजे किती दिवस झाले, महिने? याला आता 2-3 महिने झाले आम्हाला. 2-3 महिने. म्हणजे काय फुटायचं वगैरे काही नाही? काहीच नाही. त्याची 10 वर्षाची गॅरंटी आहे त्या बलूनची. बरं. असं किंवा काही अडचण आली तर लगेच कंपनीचे माणसं व्हिजिट करून चेक करतात. बरं. तर नक्की शेतकरी मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे कमी खर्च करून आणि नियोजनबद्ध असं नियोजन केलं तर नक्की खर्च कमी झाला म्हणजेच उत्पन्न वाढलं, आहे की नाही? पैसा, आपली आर्थिक संपन्नता झाली. तर नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.